हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत आज कोल्हापूरसह महाराष्ट्रात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस सुरू झाला। गेले आठवडाभर पावसाची उघडीप होती, त्यामुळे 32 फुटांवर गेलेली पंचगंगेची पाणी पातळी 19 फुटाखाली आली होती। पण आजपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी तासाला 1 इंच वाढत गेली आणि संध्याकाळी पंचगंगा 20 फुटावरून वाहत होती। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 8.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गगनबावड्यात सर्वाधिक म्हणजेच 47.9 मिलीमीटर पाऊस नोंद झालाय। जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली असून पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे। आठवडाभर पावसानं विश्रांती घेतल्यानं पंचगंगेची पाणी पातळी 18 फुटाखाली आली होती। पण भारतीय हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। आज दिवसभर ढगाळ हवामान, अधूनमधून पाऊस आणि क्वचित थोडा वेळ ऊन असं वातावरण राहिलं। कोकण आणि मुंबईमध्ये आज पावसाचा जोर वाढलाय, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नेहमीप्रमाणे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे राधानगरी धरणात 3,395 क्युसेकनं पाण्याची आवक होतीये, तर 3100 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। राधानगरी धरण 82%, तुळशी 80%, वारणा 81%, तर कडवी धरण 91% भरलंय। पुढील 2 दिवस महाराष्ट्रात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल। कोकणात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे, तर 17 जुलैनंतर पुन्हा काही दिवस पाऊस विश्रांती घेईल असाही हवामान खात्याचा होरा आहे। सध्या तरी पंचगंगेची पाणी पातळी 20 फुटावर आली असून जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली आहेत।